ह्या रक्षाबंधनला माझा दाद्या मला 1,00,000 रुपये देणार आहे. मग काय दाद्याची आयशेष करणार मी बी. मस्तपैकी सोन्याची कवर असणारी मिठाई आणणार, काजू कतली, मोतीचूरचे लाडू, गुलाबजामुन आणि मस्तपैकी सोन्याचं ताट, सोन्याची आरती आणि माझ्या सोन्याच्या हाताने त्याला छान 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 ओवाळणार. आणि जर दाद्याचं बजेट नसलंच आणि त्याने जर मला 50,000 रुपये दिले तर मग मी काय करणार, त्याला मस्तपैकी चांदीची राखी घेणार आणि चांदीची राखी, चांदीचं ताट, काजू कतली, गुलाबजामुन आणि मोतीचूरचे लाडू असं छान 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 ओवाळणार. पण तरी बी दाद्याने जर मला 10,000 रुपये दिले तर 10,000 दिले तर मस्त एखादी खड्याबिड्याची राखी आणि डिझाईनची राखी घेईन त्याला आणि बांधीन. आणि मग काय आपलं नुसते मोतीचूरचे लाडू नाही तर जिलेबी फिलिबी आणीन आणि साध्या चांदीच्या ताटात ओवाळीन. आणि जर त्यांनी मला 1,000 रुपये दिले तर मग एखादी खड्याची राखी बांधीन आणि साध्या ताटात ओवाळीन आणि बेडे बिडे खाऊ घालीन. आणि जर शहाणपणा करून त्यांनी मला 500 रुपये दिले, मग त्याचं काय खरं नाही. त्यांनी जर मला 500 रुपये दिले तर मग साधी आपली लाईटिंगची राखी आणि लहान लेकरासारखी झापूक झुपूक झापूक झुपूक करणारी आणि मग ती राखी बांधीन साध्या ताटात आणि खाऊ घालीन जिलेबी फिलिबी आणि हिंड म्हणीन झापूक झुपूक झापूक झुपूक करीन. आणि तेवढं बी नाही, त्यांनी जर मला 100 रुपये दिले मग तर त्याचं काही खरंच नाही. जर त्यांनी मला 100 रुपये दिले तर साधा गोंडा बांधीन त्याला आणि साध्या ताटामध्ये त्याला ओवाळून साखर त्याच्या नारड्यात होतील. काय म्हणेन, एकुलता एक भाऊ असून 100 रुपये देतो काय बहिणीला आणि कडकडकडा मनगटावर त्याच्या चावीन. पुढच्या वर्षी पस्तोर त्याचा वळ गेला नाही पाहिजे, त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. मग पुढच्या वर्षी मला ते पुढच्या वर्षी ते तसा वागणार नाही. हा नाही तर काय, एकच रक्षाबंधनचा सण असतो, 50,000 कमीत कमी 10,000 रुपये तरी देऊ नयेत का बहिणीला त्यांनी. हां मग आता हे सगळं असं करून जमणार नाही, हे सगळं माझ्या मनात आहे. पण त्याला आता मला दाद्याच करून गोड बोलावं लागणार आहे. आता रक्षाबंधन आले जवळ, नाही तर त्याला कडू मेल्या कुत्र्या म्हणून चालणार नाही, गोडच बोलावं लागणार आहे दाद्या. नाहीतर मग रक्षाबंधनचा काही उपयोगच नाही.